आज आपल्यासोबत धारूर शहरामध्ये महाराष्ट्रातील एक युवक नेतृत्व, एक डॅक्शिन नेतृत्व जे समजले जातात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष शेख महबूबभाई आज आपल्या सोबत आहेत. धारूर शहरामध्ये ते प्रचारानिमित्त आले आहेत, तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया. महबूबभाई, आपले या धारूर शहरामध्ये हार्दिक अगोदर स्वागत. आपण या ठिकाणी आलात. आमचा एक काही प्रश्न तुम्हाला आहेत या ठिकाणी, की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाला धारूर नगर परिषदेमध्ये एक तगडा उमेदवार मिळालेला आहे आणि एक उत्साहाचं वातावरण धारूर शहरामध्ये आहे. तुम्ही पक्षाच्या वतीनं त्यांना कशा प्रकारे बळ देणार? असं की पक्ष नेहमीच त्यांच्या पाठीशी राहिलेला आहे आणि पक्षाच्या वाईट काळात अर्जुन भाऊंनी पक्षाच्या साथ ही सोडलेली नाही. हे आमच्यासारख्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. अनेक लोक सत्तेच्या मागं पळाली, सत्तेच्या माध्यमातून आपला काय फायदा होईल याचं बघितलं. त्यांनी विचारधारा ही फाट्यावर मारली आणि पद आणि पैशाच्या मागं पळाली. पण अर्जुन भाऊ हे वाईट काळात देखील आदरणीय पवार साहेबाच्या सोबत राहिले. किती नुकसान होईल, की काय फायदा होईल याच्यापेक्षा जो पुरोगामी विचार आहे, जो छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, जे शरद पवार साहेब घेऊन चाललेत, त्या विचाराच्या सोबत ते राहिलेले आहेत. म्हणून अर्जुन भाऊ हे विचाराच्या अगोदर पक्के कार्यकर्ते आहेत. बाकीच्या उमेदवारासारखं नाही की भाजपने नाही दिली मग अजितदादाच्या घड्याळ्याकडून उभं राहिले, असं नाही. त्यांची विचारधारा पक्की आहे आणि म्हणून त्यांना माझ्या अंदाजानं 2 महिन्यापूर्वीच पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, ह्या सगळ्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तयारीला लागा. आणि त्यांचं काम हे मागच्या 2.5 वर्षात आपल्या सगळ्या धारूरकरांनी बघितलेलं आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आणि मी तर आता सभेत जाहीर केलं आहे की जेवढ्या माहिती आमच्या अर्जुन भाऊला आहेत आणि ज्या पद्धतीनं ते योजनेची माहिती सांगतात, ज्या पद्धतीनं योजना कशी आणायची, कोणती आणायची, कोणत्या हेडमधून कसे पैसे आणायचे, हे जे पद्धतीनं अर्जुन भाऊ सांगतात, तसं समोरच्या दोन्ही उमेदवारांनी बगर कागदावर वाचता कागद बघायचं नाही, वाचायचं नाही. आणि त्यांनी जर त्यांच्यासारखं भाषणात जरी योजना सांगितल्या तरी आम्ही आमचा उमेदवार 30 तारखेच्या आत माघारी घेऊ. म्हणजे समोरच्या उमेदवाराकडे फक्त पैसे हा क्रायटेरिया लावून त्यांना, आणि किंवा उमेदवार भेटत नसेल हा क्रायटेरिया लावून उमेदवार दिलेला आहे. आम्ही विचाराचा नाही अभ्यासू आणि शहराला पुढे घेऊन जाणारा उमेदवार दिलेला आहे. निश्चितच अर्जुन बाप्पा गायकवाड यांना शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोठं बळ देणार आहे, हे त्यांच्या विधानावरून आपल्याला लक्षात येत आहे. आपल्या धारूर नगर परिषदेबाबतीमध्ये विकासाचं मॉडेल काय असेल? असं आहे की त्याचं मॉडेल, त्याचा जाहीरनामा अर्जुन भाऊंनी काढलेला आहे. आणि हे धारूरमध्ये जो काही विकासाला खीळ बसली मागच्या 9 वर्षात, म्हणजे मागच्या 5 वर्षाचा नगराध्यक्षाचा काळ, त्याच्यानंतर 4 वर्ष प्रशासकाच्या माध्यमातून विद्यमान आमदारांनी चालवलेली नगरपालिका, याच्यामध्ये काय झालंय हे मी धारूरकराला वेगळं सांगायची गरज नाही. धारूरकर रोज ते भोगतायत. पण ज्या काही प्रलंबित पाण्याच्या योजना असतील, शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या योजना असतील, ज्या अनेक लोकांचे घरकुलाचे प्रश्न असतील, हे सोडवण्यासाठी एक हुशार माणसाची गरज आहे. आणि जर कम्पॅरिझन तुम्ही केलं, मी म्हणून सांगत नाही, तुम्ही मीडिया म्हणून तिघांनाही समोरासमोर बसवा आणि एक चर्चासत्र आणा आणि धारूरकरांना कळू द्या की आपल्या प्रश्नाची जाण आणि ते प्रश्न कसे सोडवण्याचे पद्धत, त्याचा अभ्यास कुणाचा आहे. तर तुमच्याही लक्षात येईल की अर्जुन भाऊशिवाय हे काम दुसरं कुणीच करू शकत नाही. दुसरे नामधारी आहेत, आमचा माणूस हा कामधारी आहे. निश्चितच अर्जुन बाप्पांच्या काळामध्ये ते नगराध्यक्ष असताना धारूर शहर हे टँकर मुक्त झालेलं होतं. सर, आणखीही हा धारूर तालुका असून देखील, धारूर नगर परिषद असून देखील आमचे 3 मुख्य प्रश्न आहेत: पाणी योजना, रस्ते, व्यापार. हे धारूर पूर्णतः पाठीमागं गेलेले. यासाठी आपण नेमके कोणते प्रयत्न करणार? कुंडलिका पाणी योजना असेल किंवा इतर पाणी योजना असेल, धारूर शहराला एक मुबलक पाणी मिळावं. अर्जुन भाऊने त्याच्या संदर्भात घोषणा केलेली आहे की ते निवडून आल्याच्या नंतर 3 महिन्यात ते पाण्याचा प्रश्न सोडवतील. त्याच्या संदर्भात ते कसं सोडवतील हा मागच्या कॉर्नर बैठकीत त्यांनी सभेमध्ये सांगितलं. पण मला हा प्रश्न, जे आता आम्ही निधी आणू, आम्ही विकास करू म्हणतायत, 4 वर्ष ह्यांच्या ताब्यात प्रशासकाच्या माध्यमातून धारूर नगर परिषद होती, त्यांनी का सोडवला नाही एवढा महत्त्वाचा प्रश्न. आणि 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचेच नगराध्यक्ष होते ना, त्यांची सत्ता होती केंद्रात, देशात, गल्ली ते दिल्ली, का सोडवला नाही? आता उद्या परवा 30 तारखेपर्यंत परत ह्यांचेच नेते येणार, आमची सत्ता आहे, आम्हाला नगर परिषद द्या, अशा घोषणा करणार आणि परत
लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न करतील तर धारूरकरांनी उद्या परवा जेवढे 30 तारखेपर्यंत मंत्री येतील त्यांना विचारायला पाहिजे, 5 वर्ष तुमचा नगराध्यक्ष होता, 4 वर्ष प्रशासकाच्या माध्यमातून घड्याळाच्या आमदारांच्या ताब्यात होती, कमळाकडे 5 वर्ष नगर परिषद होती, 9 वर्षाचा हिशोब द्या. हे प्रश्न का सुटले नाही? तुम्हाला किती वर्ष पाण्याचा प्रश्न सोडायला पाहिजेत? विद्यमान आमदार साहेब 5वी टर्म आहे त्यांची, 21 वर्ष साधारण त्यांच्या आमदारकीला मला वाटतं होत असतील, पूर्ण झालेत काल. तर किती वर्ष लागणार आहेत नेमकं धारूरचा प्रश्न सोडायला? आमदारकी मोठी का नगरपालिका नगराध्यक्ष मोठा? तर आमदार म्हणून तुम्ही ते प्रश्न सोडवले नाहीत, तरी ते प्रश्न आमचे नगराध्यक्ष म्हणून पुढच्या 6 महिन्यात ते आमचे अर्जुन भाऊ निश्चितपणाने सोडवतील. त्यांनी तर त्यांच्या भाषणात 3च महिने सांगितले, पण आम्ही म्हणतो 6 महिन्यात ते सोडवतील. आणि नगरपालिकेमध्ये नगर परिषदेला काही ठरलेला निधी येतो, तो वित्त आयोगाचा असेल, तो त्या ठिकाणी नगर उत्थानचा असेल, तो सामाजिक न्यायाच्या माध्यमातून असेल, अल्पसंख्याकच्या माध्यमातून असेल, ते पैसे येत असतात. त्यातला काही वाटा स्वच्छतेला असतो, काही वाटा विकास कामावर असतो. फक्त तिजोरीत पैसा येतो, तुमच्या धारूर लोकसंख्येच्या हिशोबाने येतो, DPTCतून येतो तो, आणि तो द्यावाच लागतो. फक्त त्याच्या तिजोरीच्या चाव्या ह्या जर चांगल्या हुशार माणसाच्या हातात असल्या तर त्याला ती तिजोरी उघडून कुठं पैसा खर्च करायचा, कसा पैसा तिजोरीत आणायचा हे माहीत होईल. नाही तर ज्याला काहीच बकड नगरपालिकेत कळत नाही, त्याला फक्त नगराध्यक्ष लग्नात सत्कार घ्यायसाठी आणि स्टेजवर बसायसाठी जर नगराध्यक्ष व्हायचं असेल तर परत पुढचे 5 वर्ष धारूरकरांची असेच व्हायला जातील. म्हणून अभ्यासू प्रतिमा असलेला आणि अभ्यासू असलेला, ज्यांना 2.5 वर्षाच्या काळात काम करून दाखवलंय, अशा माणसाला आपण संधी द्या. तुमच्या ह्या पाण्याचा प्रश्न ते निश्चितपणानं सोडवतील. आणि पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पूर्ण पक्ष हा त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी असेल. निश्चितच आत्ताच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शेख मुबीबाई यांनी सांगितलेलं आहे की अर्जुन बाप्पा गायकवाड यांना ते पूर्णतः सर्वोत्परी सहकार्य करणार असून या धारूर नगर परिषदेच्या माध्यमातून या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. NAD न्यूज